हाय यूट्यूब फॅमिली, शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा मित्रांनो, मागे पण व्हिडिओ टाकला होता तुम्हाला तिळाला पाणी बंद केलेला. हे मागं वादळी वाऱ्यामुळं आमचा एका वळीतला तिळ आडवा पडला होता बघा. ते लगेच आलेला आहे असा पाण्याला पाणी चिटकल्यामुळं, आणि वरचा भाग असा काही मोडल्या असल्यामुळं झाड वाळून गेलं आणि वरच्यावर तीळ पडायला बघा खाली. आणि पलीकडल्या 4 वळी आलेल्या नाहीत, फक्त एक वेळ आलेली आहे बघा. आज आलो शेताकडे मित्रांनो, तीळ कापणं चालू आहे बघा. बरंच काही कापलं, थोडं पाणी पिलं. आता चला म्हणलो एक आता आपण तिळाच्या प्रत्येक बुडापासून ते शेंड्यापर्यंत सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. हे पण कापायचं आपण टाकाव असं वाटलं थोडं मनाला, आणि लगेच पाणी पिलून लगेच व्हिडिओ काढायला सुरुवात केलं बघा मित्रांनो. हे बघा तीळ कापला. हे कसं झालं बघा मित्रांनो, हे जे झाड वाळलं याच्यातले तीळ गळून गेलं, आणि जे वल्ल आहे ते वल्लच आहे बघा. असं ये वळ आता खूपच सतवायली, असा आडवा पडून आहे तीळ बघा सगळा. आणि त्याच्यामुळे ते कापायचं पण जमना झालं बघा. सगळं वरचा वरी कापलं की ते गळून झालं. जेवढं गळालं तेवढं जातीच आता काळी माईला काय करावं आता त्याला आपण. तरी तिकडल्या वळीतला जरा बरा आहे, ते जरा चांगला कापण्यात येईल. तरी पण ते पण भरपूर प्रमाणात आडवा पडल्यासारखंच आहे. पण हे सगळा झोपून गेला बघा मित्रांनो. प्रत्येक क्षणाला मी तिळाची व्हिडिओ टाकलेली आहेत. हे बघा सगळा झोपून गेलेला आहे. आता कापून इथं एक दिवस राहू देऊन दुसऱ्या दिवशी कवरवर टाकावं बघा. कसा झोपून गेला, आणि बघा की कसे पानं, हे पानं याला चिटकल्यामुळं हे एखादं ते झाड पडलं. आता हे बघा, या झाडामध्ये हे झाड पूर्णपणे वळून गेलं. आता याच्यातलं बघा बरं, गळून गेलं बघा मित्रांनो. इतकी भारी वळ होती. या एका वळीनं सगळ्या वळीचं आवरेज काढायसारखी वळ होती बघा मित्रांनो. याच वळीनं आम्हाला धोका दिला, निसर्गानं धोका दिला, आणि निसर्गामुळं वळीनं आम्हाला धोका दिला. काय करावं आता, चालू आहे जे आहे ते बरं आहे म्हणून चला कापतो मग. हे बघा कापणं चालू आहे मित्रांनो. रोजदार भेटना झाले हो. 2 दिवसापासून रोजदाराची वाट बघलो. आता शेती करणं खूप अवघड झालंय बघा. जे ट्रॅक्टरचे काम आहेत ते व्हायलेत बघा झटकीपट. पण असं कापूस वेचायला, असं काही फवारणी करायला, तीळ कापायला मजूरदार भेटच ना झालेत बघा आमच्याकडं. तर खूपच डिमांड येऊन गेलं त्याला. पैसा नेट मला जरी भेटला आले तर आता घरच्या घरी सुरू केलं बघा. काय करावं मित्रांनो, विलाज नाही. आज उद्या म्हणत तैसा वाट पाहत बसल्यावर आलेला हाताला तीळ गळून गेल्यावर काय फायदा आहे हो. या लोक येणं आले म्हणून तीळ वाळायचा काय थांबते का? त्याची प्रक्रिया ती सुरूच ठेवते. दररोज ऊन पडणं, आज थोडं उगवणं, त्याच्यानंतर थोडं उगवणं, असं करत करत तीळ तर उगवणारच झाला. मग ते गळून जाते. पुन्हा लोक येऊन रोजदार, पुन्हा त्याला पैसे द्या. आलं तरी काय शिस्तीचं काम राहत नसतं त्याचं. धरलं की होडा तोडी, मग वाळलेला ते सगळा गळूनच जाते. त्याच्यामुळं आपल्या घरच्या घरी देवबर करी म्हणल्याने हे मग येस होय बघा. डायलॉग कसं आहे, घरच्या घरी देवबर करी. चला कापा मग तीळ कापा. मागं घरच्या घरी देवबर करी म्हणत चण्याचं गुत्त काढलं, आता तीळ कापून घ्यालो मित्रांनो. काय करावं, आज 3 दिवस झालं बघा विचारायलो. मला काहीतरी कामच आहे हो म्हणायचं, 2 दिवस थांबायचं म्हणायचं. आता 2 दिवस अगोदरच कापायचा तीळ होय बरं आहे. त्याची वाट पाहिली आज. मग विचार केला बा, ताईच्या वाट पाहण्यात आणि ताईला फोन लावण्यात काही पडलं नाही. आपलं आपण जावं टिक्या टिक्या म्हणजे हळूहळू सुरू करावं. पण आलो बघा मित्रांनो, चालू आहे. तुमच्या इकडे झाले का तीळ? तुमच्या इकडे पण टाकला का मित्रांनो तीळ? माझा व्हिडिओ स्टार्टपासून लास्टपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळत. थोडंच बघून बंद करत राहू नका मित्रांनो. चला मग, काम भरपूर आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये घेऊन ते पण तुम्हाला दाखवतो पुढचं.
हे बघा मित्रांनो, काल पण कापला तीळ, भरपूर ऊन झालं त्याच्यामुळं काय मन लागणार गेलं तर बघा कापायला. आज आलो बघा सकाळी सकाळी, आज होऊन जाते. आता थोडाफार राहिला. मग आज एवढं कापणं झाल्याच्या नंतर याची थोडी पानं गळती झाल्याच्या नंतर संध्याकाळी 4 वाजता फाईवर टाकून देतो बघा. आता कापणं चालू आहे मित्रांनो. सकाळी लवकरच आलो त्याच्यामुळं थोडं सकाळी लवकर आल्यामुळं थोडं फ्रेश पण राहते आणि काम पण थोडं फास्ट चालते बघा. ते उन्हामध्ये आल्यावर कसं राहिलं, ते ऊन लागल्यामुळं कामात काय मन लागणार झालं बघा मित्रांनो. आता याला पानं आहेत थोडेफार, ते आज गळून जातील उन्हानं. गळल्याच्या नंतर मग याला बघा बरंच काही कापणं झालेलं आहे. थोडं राहिलेलं बघा झालं. आता इतका थोडा कोणता राहिला, कोणता पण आता होऊन जाते. कली मस्त आहे. वरी अर्ध्यातून वरी चांगली आहे बोंडी, नंबर 1 आहे. पा तिकडे जराशी झालं. आज होऊन जाते. आता झालं की पुन्हा 4 वाजता येऊ. थोडं तपतात पण टाकून द्यायचं फारीवर. हाय यूट्यूब फॅमिली, हे बघा कालपर्यंत कापलं, आज जमा करायलो बघा, फारीवर नेऊन टाकायलो. तुमच्या इकडं झाला का मित्रांनो तीळ? सकाळी सकाळी टाकल्यावर जरा गळणं झाला. कालचा लई गळू लागला. असं रानानं उघड टाकलं, उघड बघ. आजपर्यंत पाणी चांगलं. आता बघू, आता पाणी आता तरी पडू नये. पाण्याची धुकधुकी वाटायली. ओ दुसरं काही नाही, पालाय बसतो कसं आलाय. चला मग जाऊया फारीकडे टाकायला फारीवर. ए बाई काय झालंय? हे बघा मित्रांनो, असं फारीवर टाकलं बघा. आता हे एका वळीचा तीळ आहे बघा एवढा, म्हणजे 6 पाट्या. एक कापसाची वळ सांगितली होती ना. आणि आहे एवढी जी जागा आहे एवढं भरून जाते बघा. आता जेवढं कवर आतरलं तेवढं भरून जाते. चला तर मग आणून टाकावं. ऊन व्हायला लागलं आणि दुसरी वळ कापायची आहे. राहिला की माल पिवळा नंबर 1. इंग बघा असा राहावा लागतो. आता ये होय खरा तीळ वाळला. हे बघा आता हे आडवा पल्ल्यामुळं हिरवा राहिलं तरी
कापून घ्यावं लागलं बघा. हे बघा इथं हिरवाच आहे याच्यात. असली कुठे गेली ती काय तसं. आता पलीकडली वळ आहे ती जरा हिरवीच वाटायली, तिला थोडा टाइमच आहे. आडवाच पल्ला आहे हो सगळा. काय झालं की तिळाला. चला मग जाऊया तिकडं. रोजदार आला नाही आज. कवा येते ती ऊन झाली अरे ती काय आहे की हडी. टाकायचं खूपच दूर झालंय हो. त्याच वेळी टाका म्हणलं तर ते तिळाचे खुटाड हात. हरी नवी हाय, हरीला भोकाड पडल्यावर कसं आहे. एवढी जागा भरूनच जाते बघा. असं राहावं लागत होतं ते. चला मग मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. काम भरपूर आहे, ऊन पण व्हायला. अजून टाकायचं आहे, पलीकडलं पिवळं पिवळं पलीकडलं कापायचं आहे. चला मग ठेवतो. बाय, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.